काळी कुर्ती घालून आली ती. नमस्कार मंडळी, कसं आहेतच आपला चॅनलमा तुमनं स्वागत आहे. ज्यानं नाव आहे कार्टेक आणि तुम्ही देखील राहणार तुम्हाला समोर एक काय कलकलत गाडी जिनं नाव आहे वॅगनार. गाणं तुम्ही येण्यासाठी टाकेल होतं की तुमले ते आवडी बा येण्याकरता मी ते गाणं टाकेल होतं आणि मला माहिती आहे तुम्हाला ते गाणं आवडी नक्की, त्यामुळे मी ते गाणं टाकेल होतं. पण सांगाना उद्देश आज आहे ती गाडी आपल्यासमोर जी उभी आहे हे तुम्हाला समजा असले माहिती आहे, जिनं ॲव्हरेज चांगला आहे त्यामुळे लोक येईल येतच. असं काही लुकशे आहे ZXi मॉडेल आहे, ज्याला टॉप मॉडेल म्हणतात. ZXi प्लस मॉडेलचे आहे, काया कलरमा ते लॉन्च केलेलं आहे गाडी. आणि अशी काही ती कशी गाडी त्यांना CNG पण येस पेट्रोल पण येस. तुम्हाला जो मध्ये जी उभी आहे ती आहे पेट्रोल वेरियंट. टॉप मॉडेलमा गाडी आहे. साईड लुक काय असं आहे लोक असले स्कॉर्पिओ लेवानं म्हणरास, त्यामुळे त्याच नीट विचार करा की वॅगनारला आपण काळ्या कलरमा काढू. आता हे समोर अशी देखस म्हणजे नवी काळी गाडी तर एकदम चमचमातच करस, तिले पालिश करीत अजून चमकस ती. समोर अशी वॅगनारनी बॅचिंग दिली राहिली तुम्हाला समोर. फॉग लॅम्प टॉप मॉडेल आहे, साहजिकच आहे देते नसत्या, कारण की टॉप मॉडेल माझं देवावं नाही तर मग कसा मध्ये देतील नाही. आणि साईड मातून अशी दिगस काही करकडीत गाडी दिखा मग काही कमी तर नाही आहे. मेन तर आपला कसं राहस ॲव्हरेज ना मराठी माणूस कसं राहस ॲव्हरेज चांगला पाहिजे. चाब्या दोन देतच त्या, ठीक आहे, 2 बटणे राहतात सिम्पलच्या. चाबी मागाईत बदलार करते नाही कुठली बी गाड्याला याच नाही, ब्रेक झाल्या टच झाल्या सेम तर सारख्या चाब्या देतच आला, ठीक आहे. त्यानंतर खाली अशी उनी गाडी ये अशी बॅचिन दिगस तुमले वॅगनारनी, ठीक आहे. पुरा काया कलर मग उताराडेल तेच नाही, फक्त लाईटच तेच नाही फक्त दुसरा ठेवेल तर बाकी पुरी गाडी काळी दिकी राहिली. टोटल 6-7 कलर येत असेल ना. टायरनी प्रोफाईल तर 15 इंचना टायर भेटतच तुमले. अलॉय व्हील टॉप मॉडेल आहे त्यामुळे भेटी जातं जास्त मग तुम्हाला, ठीक आहे. ORVM मग तुम्हाला साईड इंडिकेटर भेटतास, ठीक आहे. गाडी नाही ना नाव याच्यामुळं खराब आहे की हिनं असा गाडी ना हिनं सेफ्टी स्टारमा लोक म्हणतात की हिनं स्टार कमी भेटेलच, ठीक आहे. पुरं मधला इंदडे का पुरं ब्लॅक इंडिकेटर तुमले दिखी राहणार मग थोडाफार क्रीम कलरना आटे उपयोग करेल. म्युझिक सिस्टम टॉप मॉडेल आहे त्यामुळे त्यांना यांना भेटी जातच. मागना साईडला देखसा तर तुमले लाल कलरना लाईट वेगळाच दिखी राहणार त्या गाडीमा, चमकी राहणार तो ब्लॅक कलरवर. आणि त्यानंतर तिनं मग तुमले वायपर भेटेचास कंपनीत, अजून डिफॉगर बी भेटेचास. ते थंडमा काम येतच, काच सफेद होत नाही. क्रोममा तुम्हाला वॅगनारना नावले केले, काही लोक असले क्रोम आवडस काहीले नाही आवडस, आपली चॉईस राहस. ते डिक्की उघडायचं दाखवच तुमले म्हणजे डिक्कीमा काय शे कितला स्पेस ते. आणि 350 लिटरना बूट स्पेस तुमले भेटस. त्यांना तुम्ही चांगला तुम्हाला 2-4 विमलना झोला ठीक शकतस. आणि समोरून परत गाडीनं लुक तुमले एक बार देखाडस मी. गाडी तशी ॲव्हरेज ना मात्र एकदम जबरदस्त गाडी हो. 20-25 ॲव्हरेज तुमले डोळा झाके संधी. लोकलमा तुम्ही 20 ॲव्हरेज काढा, हायवेला तुम्ही 60-70 चालाडी तर ती 30 बी देस पेट्रोल बी देस. कारण की शेवटी या जे आहेत पॉवर विंडोना बटणे येतच, इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल तुम्हाला ORVM येतच, ठीक आहे. ब्लॅक डॅशबोर्ड देखील आहे ना तुमले, शीट हाईट ॲडजस्टेबल करी त्यांमध्ये येईल, ठीक आहे. आणि या मागना बी पॉवर विंडो येतच. सिम्पल गाडी आहे बा यांना काही असं वेगळं काही दिखत नाही. पण मग कसं आहे ॲव्हरेज ना करता लोकल येतच. म्युझिक सिस्टम आहे, मॅन्युअल AC भेटेजास तुम्हाला यांना. म्युझिकनं कंट्रोल तुमले स्टेरिंगवर भेटेजास. तुम्हाला जो ऑडोमीटरना कंट्रोल आहे तुमले ती दांडी भेटस, समजा असली माहिती सिम्पल दांडी भेटस. ते काय किया नागात का ते काही मोठा झाकारा पकारा काम नाही हो, एकदम सिम्पल गाडी राहस. त्यामुळे यांना मेंटेनन्स बी कमी राहस. लोक म्हणतात मेंटेनन्स कवर कमी, मेंटेनन्स यांमुळे कमीच आहे की याडे स्टेरिंगनं काही तुमला काही वेगळं भेटत नाही, स्टेरिंग नॉर्मलच राहस, ठीक आहे. काही टेलिकोपिक नाही काही नाही एकदम सिम्पल गाडी, ठीक आहे. आडे अशा राईट साईडला तुमल्या मीटरमध्ये घेताच पुरं, ठीक आहे. ते नवं चांगलं वाटच, पण गाडी मग असा फंक्शन येईलच हा तेच सध्या न करता. आणि तुमले साईडला जे विंडो ना बाजूला ते AC ना वेंट्स येतच. नॉर्मल तुमले ये सनशेड भेटेतास, आडे लाईट भेटेतास तुमले.
डे नाईट वार भेटेतच तुमले. ठीक आहे, रातले दिनले ते खाले 5 गिअरनी गाडी राहस, एक शेवटला रिवर्स गिअर राहस तुमले. असा म्युझिक सिस्टम आहे. समजा गाडीच मारुतीनं सेमच राहस, काही बदल नाही राहत. बटणे एकदम सिम्पल राहतच बा. तुम्ही जर घर म्हणजे जास्त अडाणी माणूस बी त्यांना बटणं आपल्यासारखा तो काय एकदम. आणि चार्जिंगना सॉकेट दिलंतच, 2 जागा दिलेतच, दोघी जागडाना करा, दोघी लावात मोबाईल. पॅसेंजर बी लावीन, पॅसेंजर बी लावीन, एखादा ताणच नाही झाला. गाडी साईडला दिगी राहणं म्हणजे एकदम सिम्पल गाडी आहे. येनमा एक मला असं कमी दिख नाही की थोडंफार आर्मरेस्ट पाहिजे होता बा इनमा. आणि कपडा नाही शेतात शिटी या तुम्ही देखू शकतास. ठीक आहे, आणि डॅशबोर्ड आहे. वॅगनर गाडी मानेल गाडी आहे. युटिलिटी बॉक्स देतात, जेमतेम जागा आहे बा. थोडंफार तुम्हाला ज्या गाडीना कागदपत्र आहेत ही जातीन, आणि कुठे बाहेर जावा ना तर मोबाईल ठेवू शकतास तुम्ही. लग्न सराईमा जावा ना. पुरी काळी गाडी आहे, त्यामुळे इंटेरियर बी काळा ठेवले त्यासनी. मजार नंतर तुम्हाला हेडरूम चांगला भेटस. या गाडीने खासियत आहे हेडरूममुळे. का तुम्हाला आहे ना म्हणजे असं वाटत नाही तुम्ही छोटी गाडीમાં भेटेलच. ब्रेक जाणं टाईप लुक वाटत तिला. बाहेरून लोक समजतंच की ही गाडी छोटी आहे, असं आहे तसं आहे. पण तुम्ही मजार जवळ बसतस ना तेव्हा तुमच्याकडंच नाही आहे गाडी. इनमा जागा शे, आणि जागाने काही कमी नाही हो या गाडीमा. आणि बघायला घेतात एक नॉर्मल परिवारले म्हणजे नवरा बायको माय बाप लेसन गाडी एकदम मागना शीटमा मायबाप बसणार एकदम ओके सोकी जागा आहे. असं काही विषय नाही की मानजाडकी राहिनी हे जोई राहिनं. त्याचा एकदम मोठी जागा आहे. हेडरूम एकदम मोठा भेटस तुमले. ठीक आहे, ज्या ॲड्रेस येतस त्या फिक्स भेटतस. मागले बी पुढे बी गाडी एकदम सिम्पल यामुळे ठेवतस त्या, कारण की स्वस्त यांमुळे भेटस की त्यामुळे मागार काय तुम्हाला काही एसी इव्हेंट वगैरे काही भेटत नाही. पुढना जो एसी तोच मागे थंड करी. पाणीनं बॉटल ठेवायला जागा आडे भेटतस. दुरून काही अशी परत दिगस गाडी बिंदीसारखी गाडी दिकी राहिली तुम्हाला समोर. आणि जर लेवान होई तर 7,36,000 ऑन रोड किंमत आहे जयगावनी. आणि तुम्हाला अशी गाडी ही तुम्हाला साठी मी म्हणू शोरूमले, आणि तुम्हासाठी मी हा व्हिडिओ करा की आपल्या ज्या खानदेशने लोक येतात त्यासनासाठी एक काही गाडी जी असली लेवाने आणि बजेटमा लेवाने त्यासनाकरता ही एकदम बजेट आणि ॲव्हरेजने गाडी ही ले. म्हणजे तुम्ही स्कूटीना रेटमा चालाडा आणि कुठे जावाने पाऊस आहे ऊन आहे ताण आहे यांसाठी गाडी एकदम परफेक्ट आहे. मन तर म्हणणं आहे ॲव्हरेजनं जायला विचार करणं होई त्यांनी ही गाडी लेवाले काय हरकत नाही आहे. बाकी दुसऱ्या गाड्या शेतच टाटा पंच बी मजबूतीनं करता तिना बी बडा व्हिडिओ मी बनवतो आणि तुमच्यासाठी मी टाकसो तो व्हिडिओ बी. त्यांना तुम्हाला बी कळी जाई. क्वालिटीनं फरक तर पडस ना, पण ॲव्हरेजनं आपला विषय राहस. शेवटी करायचं मेंटेनन्स आणि ॲव्हरेज या आणि रिसेल व्हॅल्यू या 3 गोष्टी ज्या राहतच त्या माणूसले मेन राहतच. आणि त्या लोक माणूस त्यांना विचार करस की नाही या गोष्टी ज्याले जरूरत या गोष्टीच नाही की भाई रिसेल करसू इकसू फिक्सू त्याले. आणि मेंटेनन्स कसं येईना काच बी तुटणार तर तुम्हाला कुठेही भेटी जाईल. मेन मुद्दा तर हा राहस. आणि छोट्या गोष्टी असतात बा. मारुतीने गाडी कुठला बी गावामधला आहे जो मेकॅनिक बी तो बी उघडी टाकी त्याला बी काही भीती वाटत नाही. तुम्ही जर कियानी गाडी होंडाईनी गाडी त्यांना थोडे दिदी तो एक बार धाडसी का थँक्यू. तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा.